तर अकोला जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि पारळा नदीला आता पूर आलाय। पुलावर नदीचं पाणी आलेलं आहे। तेल्हारा चोहोट्टा हा बाजार मार्गावरचा वाहतूक सध्या बंद आहे। पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। पूरस्थिती पाहता प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे आणि सर्वच गावकऱ्यांना नदीकाठच्या सर्व गावांना इशारा दिलेला आहे सतर्क राहण्याचा। तर ही मोठी दृश्य पुराचे पण पाहतोय। पारळा नदीला पूर आलेला आहे आणि पुलावरून आता पुराचे हे पाणी वाहू लागले, त्यामुळे चहू बाजूने गावांचा संपर्क तिथे तुटल्याचं पाहायला मिळतंय। तर इकडे गडचिरोलीमध्ये सुद्धा मुसळधार पावसाने दाणात दाण उडवले। पुरामध्ये अडकलेल्या तिघांना बोटीने बाहेर काढले। तर गडचिरोलीच्या मौजा कुंभीमध्ये अडकलेले तिघ होते आणि अतिवृष्टीमुळे त्यांचा संपर्क तुटला होता। गडचिरोली तालुक्यामध्ये मौजा कुंभी इथे तिघा नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव कार्य राबवून सुरक्षित बाहेर काढले। आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि कुंभी इथल्या समीर गेडाम यांची राजस्थान इथे बँक मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली असून रुजू होण्यासाठी त्यांना तातडीने प्रवास करणं आवश्यक होतं। तर तुलसी गेडाम यांची नागपूर इथे परीक्षा असल्याने त्यांनाही गावाबाहेर काढणं गरजेचं होतं। याशिवाय दिलीप गेडाम यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढच्या वैद्यकीय उपचारांसाठी बाहेर काढण्याची आवश्यकता होती। तर गडचिरोलीमध्ये 2 दुचाकी पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या। पुरामध्ये दुचाकी घेऊन जाणं महागात पडलेले, दुचाकी सोडून दिल्यानं दोघांचा जीव वाचलाय। चामोर्शीच्या सोनापूर परिसरातली ही घटना आहे। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच आता व्हायरल होतोय। गडचिरोली जिल्ह्यातली ही दृश्य आहेत। पूर परिस्थिती आहे, कमी उंचीचे पूल आहेत आणि अशावरून खरं तर हा प्रवास सुरू होता। हा प्रवास किती धोकादायक आहे हे या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतंय। चामोर्शी तालुक्यातल्या आष्टी परिसरात सोनापूर नाल्यावर 2 दुचाकी अशा प्रकारे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या। दुचाकीवरून जाणारे थोडक्यात सुखरूप बचावलेले आहेत, कारण त्यांनी दुचाकी त्यांच्या हातातून सोडली। पाण्याचा प्रवाह इतका अतिप्रचंड होता की त्यामध्ये या बाईक वाहून गेल्या। सुदैवानं जे बाईकस्वार होते ते मात्र वाचलेले आहेत। प्रवाहाच्या मधोमध आल्यावर वेगासमोर या दुचाकीस्वारांनी हार मानली आणि अखेर आपल्या हातातली दुचाकी सोडून दिली।